नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज एका स्पेशल एपिसोडसाठी मी आली आहे. आपण मॅच मेकिंगचा एपिसोड पाहिलाय. सगळ्यात ज्वलंत प्रश्न असतो आजकाल ज्यांच्या घरामध्ये उपवर मुलं मुली असतात त्यांच्यासाठी, आणि त्या मुला मुलींच्या मनामध्ये प्रश्न असतो की मला कसा जोडीदार मिळेल आणि मला कळेल का. खरं सांगू का, हे अगदी सोपं आहे. तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थान काय दाखवतंय हे सांगते. त्याच्यामध्ये दिसतो तुमचा जोडीदार. सप्तम स्थान कुठलं हे एकदा स्टिरियोटाईपनी तुम्ही समजून घेतलं की त्या स्थानामध्ये असलेले जे ग्रह आहेत ते तुमच्या जोडीदाराबद्दलच्या गोष्टी रिव्हील करतात. सप्तम स्थान तुमच्या लग्न कुंडलीतलं बघायचं. नवमांश कुंडली ही लग्न कुंडलीतून आपण काढलेली कुंडली असते आणि त्या कुंडलीमधून तुमचं 27 ते 28 वर्षानंतरचं किंवा सेटलमेंट झाली तुमच्या आयुष्यात, एकदा मिळवायला लागलात की त्यानंतरचं आणि तुमच्या लग्नानंतरचं दोघांचं एकत्र आयुष्य हे त्यामधून आपल्याला दिसतं. त्यामुळे सप्तम स्थान, सप्तमाचा भावेश म्हणजे सप्तमेश आणि नवमांश कुंडलीतला गुरु हे जोडीदार कसा असू शकतो, कुठल्या बाजूचा असेल आणि हे कसं ओळखायचं. अगदी सोपी गोष्ट म्हणजे तुमच्या सप्तम स्थानामध्ये जो ग्रह आहे तो या जोडीदाराबद्दलच्या गोष्टी तुम्हाला सहजपणे सांगून जातो. सप्तम स्थानामध्ये जर रवी असेल, रवी हा राजा आहे. रवी हा सगळ्या सृष्टीचा राजा आहे, पण रवी हा विघातक ग्रह आहे, कारण तो नैसर्गिक पाप ग्रह आहे. त्यामुळे ज्यांच्या सप्तमामध्ये रवी असतो अशी माणसांना मिळणारा जोडीदार हा रवी म्हणजे राजा. त्यामुळे प्रशासकीय सेवेमध्ये सरकारी अधिकारी, उच्च सरकारी अधिकारी, राजकारणी असा चांगल्या पदावर काम करणार, कारण रवी राजा असल्यामुळे तो कधी कमी प्रतीच्या स्तरावर काम करत नाही. दुसरा ग्रह सप्तम स्थानात असलेला चंद्र. चंद्र म्हणजे मन, आई, रिअल इस्टेट, राहतं घर, भावनात्मकता, हृदयातली भावना, म्हणजे चंद्राचा संबंध कोमल भावनेशी आहे. त्यामुळे सप्तम स्थानात ज्यांचा चंद्र असतो, चंद्र आई असल्यामुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असणारा जोडीदार असू शकतो. तसंच चंद्र हा चढ उताराचा कारक आहे, कारण तो 15 दिवस कमी होतो, 15 दिवस त्याचा आकार वाढतो आणि फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. 60 तासात म्हणजे 2.5 दिवसात चंद्र रास बदलतो. त्याच्यामुळे फिरते व्यवसाय असणारे लोक, सेल्स मधले लोक, मार्केटिंग करणारे लोक अशा पद्धतीचं काम करणारा जोडीदार असू शकतो. मंगळ ज्यांच्या सप्तमामध्ये असतो, अर्थात हा मंगळ दोषाचा मंगळ आहे आणि मंगळ हा नैसर्गिक पाप ग्रह आहे. तो रागाचा, रक्ताभिसरणाचा, रक्ताच्या लालपणाचा, लढवय्या वृत्तीचा, लष्करी बाण्याचा, फोकस, मस्क्युलिन असा ग्रह आहे. त्याच्यामुळे मंगळ ज्यांच्या सप्तमात असतो त्यांना पोलीस अधिकारी, लष्करातला अधिकारी, यांत्रिकी कामं करणारा, सर्जन, मशीनशी संबंधित कामं करणारा असा जोडीदार मिळू शकतो. याच्या पुढे आपण बघूया बुध काय करतो. सप्तमात कुठलाही ग्रह येऊ शकतो ना. सप्तमामध्ये जेव्हा रवी आहे असं म्हणतो ना, त्यावेळेला कधी कधी रवी आणि बुध दोघंही सप्तमात असू शकतात. सप्तमातला बुध हा मुळात मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी असल्यामुळे पत्रकार असू शकतो, वर्तमानपत्रीय पत्रकार किंवा चांगला लेखक, चांगला ओरायटर, व्यापारी, चांगला वकील. बुध, गुरु, शुक्र हे वकील आहेत आणि शनी हा न्यायाधीश आहे. त्यामुळे सप्तमातला गुरु, सप्तमातला बुध, सप्तमातला शुक्र चांगले वकील असू शकतात जोडीदार तुमचे. पुढचा ग्रह गुरु. सप्तमामध्ये जर गुरु असेल तर गुरु हा गुरु आहे सगळ्यांचा, म्हणजे अध्यापक आहे. त्यामुळे सप्तमातला गुरु हा जोडीदार त्याच क्षेत्रातला असतो असं दिसतं. चांगला प्राध्यापक असू शकतो, चांगला कन्सल्टंट असू शकतो. तसंच गुरु हा फायनान्सचा कारक आहे. त्याच्यामुळे फायनान्स क्षेत्राशी संबंधित असलेला कन्सल्टंट, एखादा स्टॉक ब्रोकर किंवा एखादा पोर्टफोलिओ मॅनेजर असा उच्च पदावर काम करणार, कारण गुरु हा मंत्री आहे सूर्यमालेमध्ये. शुक्र जर सप्तमामध्ये असेल तर कलासक्त जोडीदार. मुळात शुक्र हा निसर्ग कुंडलीचा सप्तमेशच आहे, कारण निसर्ग कुंडली मेष लग्नाची आहे. सप्तमामध्ये तुळ रास येते जी शुक्राची आहे.
म्हणून कला, फॅशन डिझायनिंग, लेखन, संहिता लेखन, कलाकार, ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस आणि ज्यांचा व्यवसाय कधी कधी असं दिसतं की असं शुक्र हा बिझनेस एंटरप्रेन्युअर आहे. त्याच्यामुळे व्यवसायामध्ये सुगंधित गोष्टींचा व्यापार करणारा किंवा कपड्याचा व्यापारी किंवा चांगला हॉटेलचा मॅनेजर किंवा चांगलं हॉटेल चालवणारा असाही जोडीदार असू शकतो. शनी जर सप्तमामध्ये असेल तर शनी हा सर्वात मोठा नैसर्गिक पापग्रह आहे आणि शनी हा रवीचा मुलगा असा समजला जातो, पण आजोबाचा रोल कुंडलीमधला शनी करत असतो. त्याच्यामुळे शनी आणि रवी हे दोघंही सरकारचे कारक आहेत. सप्तमातला शनी हा अतिशय जबाबदारीचं काम आणि हा फास्टेस्ट मुव्हिंग चंद्राचा खूप मोठा शत्रू आहे, कारण हा लॉंग टर्म एका राशीमध्ये राहतो 2.5 ते 3 वर्ष. त्यामुळे स्थिर काम करणारी लोक सप्तमातला शनी दाखवतात. कायद्याच्या अतिशय रक्षक असलेला हा शनी आहे. सप्तमामध्ये जर राहू किंवा केतू असेल, सप्तमातला राहू हा परदेशी किंवा परप्रांतीय परजातीय जोडीदार दाखवतो. तसंच हा शुभ आणि शुभ असेल, राहू आणि केतू हे जर कुंडलीत शुभ असतील म्हणजे काय, बुध शुक्र शनीच्या राशीत आयदर कामत्रिकोणामध्ये किंवा अर्थत्रिकोणामधल्या राशीमध्ये जर मिथुन तुळ कुंभ वृषभ कन्या मकर मध्ये राहू असेल तर जोडीदार अतिशय बुद्धिमान आणि व्यवहार कुशल असतो. त्याला नवीन नवीन क्षेत्रांमध्ये खूप लीलया वावरण्याची गरज पडते आणि तसा तो करतो. हा चांगली नाटकीयता पण दाखवतो. केतू सप्तमात असेल तर जोडीदार या गोष्टीबद्दल फारसा अट्रॅक्शन नसतं आहे ना. प्रत्येक ग्रह जो सप्तमामधला आहे तो तुमच्या जोडीदार कुठल्या क्षेत्रातला हे तुम्हाला दाखवणार आहे. पण आता एवढंच बघून थांबणार नाही आपण काय बघणार की सप्तमामध्ये जे ग्रह आहेत त्यांचे अजून परिणाम काय आहेत. आता हा प्रत्येक ग्रह तुमचा जोडीदार कुठल्या क्षेत्रातला हे दाखवलंय, तर सप्तमामध्ये 1 किंवा 2 ग्रह, 3 ग्रह, 4 ग्रह असू शकतात. सप्तमामध्ये सप्तमेश असू शकतो, नसू शकतो. त्यामुळे रवी आणि सप्तमेश याचे कुंडलीत जर एकच अंश असतील तर विवाह होत नाही हे पण दिसतं बरं का. आणि सप्तमामध्ये जर शनी मंगळ युती असेल, सप्तमामध्ये शुक्र मंगळ युती असेल तर विवाह करू नका. सप्तमातल्या ग्रहांचे परिणाम, सप्तमामध्ये शुक्र आणि शनी यांची युती असेल. सप्तम स्थान हे निसर्ग कुंडलीप्रमाणे तुळ राशीच्या शुक्राचंच आहे. शुक्र आणि शनी हे एकमेकांचे उत्तम मित्र आहेत. त्यामुळे सप्तमामध्ये शुक्र शनीची युती हे पत्नीशी अतिशय भावनिक नातं दाखवतं. सप्तमामधला राहू हा जर आता सांगितल्याप्रमाणे शुभ असेल, बुध शुक्र शनीच्या राशींमध्ये कामत्रिकोणात किंवा अर्थत्रिकोणाच्या राशींमध्ये असेल तर हा उत्तम ऐहिक सुख देतो. आणि याची जेव्हा अंतर्दशा येते कुठल्याही ग्रहाच्या महादशेमध्ये, राहू हा काय आहे, राहू हा न दिसणाऱ्या गोष्टींचा कारक आहे. राहू हा संशोधनाचा कारक आहे. राहू हा प्रचंड बुद्धिमत्ता असलेला आणि अनिर्बंध काम करणारा वायू तत्वाचा ग्रह आहे. आणि त्यामुळे हा राहू त्याच्या अंतर्दशांमध्ये वेगळ्या प्रकारचा आध्यात्मिकतेचे धडे देणारा ग्रह आहे. सप्तमातल्या राहूवर जर गुरुची दृष्टी असेल तर तो एक पत्नीत्व देतो. सप्तमामध्ये हर्षल असेल, हर्षल हा तसाही आउटर प्लॅनेट आहे. हर्षल हा एका राशीमध्ये 7 वर्ष असतो. त्यामुळे त्या वर्षामध्ये जन्माला आलेल्या सर्व लोकांच्या कुंडलीत त्याच राशीत हर्षल असतो. लग्न बदलतं तशी त्याचं स्थान बदलतं, रास तीच राहते. पण हर्षल हा एक्सेंट्रिक ग्रह आहे. हा बुधाचा पुढचा आविष्कार आहे. अत्यंत बुद्धिमान ग्रह आहे. पण हा अचानक परिणाम देणारा असल्यामुळे सप्तमातला हर्षल हा अचानक विवाह ठरवतो आणि अचानक डायव्होर्सचे पण योग आणतो. सप्तमामध्ये जर हा असलेला पापग्रह अजून पापग्रहाच्या युतीत असेल, राहू आणि हर्षल असतील तरी फारसं चांगलं नाहीये सप्तमातल्या नात्याला. सप्तमामध्ये रवी असेल तर व्यक्ती प्रचंड डॉमिनेटिंग असते किंवा रवी लग्नामधून सप्तमाकडे बघेल तरी तेच परिणाम मिळतात. सप्तमामधला शनी, सप्तमामध्ये शनी हा पश्चिम दिशेच्या स्थानामध्ये आहे. इथे तो स्थान बली आहे, दिशा बली आहे, चेष्टा बली आहे. पण सप्तमामध्ये असणारा शनीला रोमॅन्टिक होताच येत नाही. त्याला रोमॅन्टिसिझम कळत नाही.
त्याला पण नात्यामधली पक्केपणा कळतो. त्याच्यामुळे जरी फारशी आस्था दिसली नाही तरी शनीला जोडीदाराबद्दल प्रेम मात्र असतं. सप्तमामधला शुक्र हा त्याच्या स्वतःच्याच स्थानामध्ये आहे. तीव्र भिन्नलिंगी आकर्षण असतं. सप्तमामध्ये गुरु हा जोडीदाराला आदर देतो आणि जोडीदार अतिशय पवित्र मिळतो ज्यांच्या सप्तमात गुरु आहे त्यांना. सप्तमामध्ये असलेला चंद्र हा जोडीदाराबरोबर अतिशय गुंतलेला आणि व्यापारातही कुशाग्र असतो, मार्केटिंग मध्ये उत्तम असतो. सप्तम स्थानामध्ये असणारे पापग्रह, समजा 2, 3, 4 पापग्रह सप्तमात आहेत तर हे सप्तमाच्या सुखाला फारसं चांगलं नाही. सप्तमेश षष्ठ अष्टम द्वादशामध्ये फारसं चांगलं काम करत नाही. सप्तमेश केंद्र त्रिकोणामध्ये असेल उत्तम आहे. सप्तमेश स्वतःच्या घरी असेल उत्तम आहे. आपण अनेक गोष्टी सप्तमाबद्दल शिकलो मॅच मेकिंग मध्ये, पण सप्तम स्थानामधले ग्रह हे जोडीदाराबद्दल इतक्या गोष्टी सांगतात आणि सप्तमातले ग्रह कोणत्या बाजूचा जोडीदार मिळेल हे पण दाखवतात. मग तुम्हाला जोडीदार शोधणं अवघड आहे का? पण तरीही पत्रिका बघून कुंडली बघून करा, कारण अनेक गोष्टी कुंडलीमधनं तुम्हाला जोडीदाराच्या चांगल्या कशा आहेत हे शोधता येतं. बरोबर आहे ना? त्यामुळे सगळ्यांनी हे ऐकून घेतलं. आता तुम्हाला हे जोडीदाराबद्दल काय बघायचं माहिती आहे, मॅच मेकिंग कसं करायचं तुम्ही शिकलेले आहात. माझा चॅनल सबस्क्राईब करा. याच्यानंतर अजून पंचमाबद्दल आपण जास्त बोलूया. तोपर्यंत बाय बाय.